लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाढून हप्ता आला। ऑगस्ट महिन्याचा हप्ता अखेर बँकेत जमा झाला लाडक्या बहिणींच्या। हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना बहिणींनो ऑगस्ट हप्त्याची। तर ऑगस्ट हप्त्याचे जे काही 21 रुपये ते 21 रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेले आहे। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 21 रुपये आलेले आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। आता तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये मिळतात, मग आता ऑगस्ट हप्ता 21 रुपये येत आहे का? तर बघा, त्याबद्दलच मोठा निर्णय घेण्यात आला आणि आता 1500 ऐवजी आता लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार का, याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सुरुवात देखील झालेली आहे। केवळ या जिल्ह्यात पैसे येणे सुरू झालेले आहे बारे। तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतील ते पण सांगतो मी तुम्हाला। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते पहिले बघून घ्या। तसेच महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 25,000 रुपये पण सोबत दिले जात आहे। आता हे 25,000 रुपये कशासाठी दिले जात आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तरच समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। काही जण काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, सुरुवातीला व्हिडिओ बघतात आणि म्हणतात की कसं काय 25,000 आणि कसं काय 21 रुपये। तुम्ही व्हिडिओच पूर्ण बघत नाही तर तुम्हाला काय समजेल? त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे पहिले व्हिडिओ बघा। चला बघा आता माहिती। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता महत्त्वाची माहिती, खुश खबर आहे। हो, खुश खबर आहे। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होते ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल। जुलैचे तर 1500 रुपये मिळाले, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल? तर बघा, निधीमध्ये वाढ झाली। हे बघा, जो काही निधी आहे, आता पहिले निधी मंजूर होतो, निधी मंजूर झाल्यानंतर ते पैसे DBT वरती पाठवण्यात येतात, बरोबर। DBT वरून मग ते पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येतात। परंतु आता जो काही निधी आहे त्यामध्ये वाढ आता आपल्याला पाहायला मिळत आहे। वाढ म्हणजे निधी जास्त येत आहे आणि निधी जास्त आला म्हणजे रक्कम वाढेल ना, बरोबर आहे की नाही? रक्कम वाढेल। तर बघा, आता अतिशय महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। जरी पैसे अजून जमा झाले नसेल, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर नाही म्हणा, आणि जरी आले असतील तर हो म्हणा। सांगतो मी तुम्हाला तर सर्व ज्यांना आले त्यांच्याबद्दल पण माहिती मी देतो। आणि हे बघा बहिणींनो, आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून। असा निर्णय घेण्यात आला ना, आता डायरेक्टली अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत आणि तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत। त्या प्रश्नांची जरी उत्तरे तुम्ही दिली नाहीत तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो बहिणींनो। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत। जरी या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली नाहीत, खोटी माहिती दिली तर तुमचा हप्ता जो आहे तो बंद केला जाऊ शकतो। त्यामुळे कोणते कोणते ते प्रश्न आहेत आणि तुम्हाला काय काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला अगोदरच सांगून देतो। तुमच्या घरी जेव्हा अंगणवाडी सेविका येतील तेव्हा त्यांना काय सांगायचं आहे हे मी तुम्हाला सांगून देतो आताच, कारण सर्वांच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहेत आणि प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत। तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय द्यायची आहेत चला ते सांगतो मी तुम्हाला। मग तुम्हाला त्या उत्तरे तुम्ही दिली तर मग तुमचा हप्ता चालू राहील, आणि जरी चुकीची माहिती दिली, उत्तर बरोबर दिली नाहीत तर तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा। चला, ती प्रश्न कोणकोणते आहेत चला तुम्हाला सांगतो आणि त्याची उत्तर काय द्यायचे आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला। आता बघा, तर हे पहा, आता तुम्हाला कोणकोणती प्रश्न विचारले जाणार त्याबद्दल मी सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। तसेच मोठी खुशखबर, तुम्हाला 25,000 रुपये मिळणार आहेत। 25,000 रुपयेपेक्षा पण जास्त पैसे तुम्हाला यामध्ये दिले जाऊ शकतात। कशामुळे दिले जाणार आहेत लाडक्या बहिणींना एवढे पैसे ते पण तुम्हाला सांगतो बहिणींनो मी। एकदम मोठी खुशखबर आहे। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी फक्त एकच विनंती असते की तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघतात, व्हिडिओ
तुम्ही बघतात परंतु मग लाईक करत नाही. लाईक पण करा व्हिडिओला, कारण तुम्ही जरी लाईक केलं ना व्हिडिओला मग जास्तीत जास्त बहिणींपर्यंत व्हिडिओ जातो आणि भरपूर बहिणी व्हिडिओ बघतात. त्यामुळे लाईक करा बहिणींनो आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. कारण अंगणवाडी सेविका आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची उत्तरे काय द्यायची आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ऑगस्ट महिन्याचे पैसे येणे सुरू झाले आणि तसेच महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली तर मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळतील. जरी नाही दिले बरोबर उत्तर तर मग ऑगस्टचा हप्ता येणार नाही तुमच्या खात्यामध्ये. आता कोणकोणत्या बहिणींना ऑगस्टचे पैसे मिळत आहे, त्या बहिणींना काय काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविकांकडून, चला त्याबद्दल सांगतो. पटकन या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, हे बघा लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. बघा आता महत्त्वाची माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. इथून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. आता तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर सर्व माहिती बघणारच आहोत, परंतु आजच्या ताज्या बातम्या, हे बघा बहिणींनो, ताज्या बातम्या ज्या आहेत त्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कामाच्या बातम्या आहेत, सर्वांसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे सर्वांनी बातम्या पण बघायच्या आहेत. चला सांगतो मी तुम्हाला आता सर्व काही. हे बघा आता अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना काय प्रश्न विचारणार त्याबद्दल माहिती बघा. तुम्हाला आता प्रश्न विचारले जाणार आहेत अंगणवाडी सेविकांमार्फत. आता तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जाणार आहेत, ते कशी प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे काय द्यायची आहेत तुम्हाला सांगून देतो मी आता. हे बघा म्हणजे तुमच्या घरी यायच्या पहिलेच मी तुम्हाला त्याची उत्तरं सांगून देतो बहिणींनो की काय काय सांगायचं आहे. हे बघा लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अपात्र ठरवले आहेत त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका जाऊन चौकशी करणार आहेत. अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत. हे प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निकषांशी संबंधित असणार आहेत. बघा ज्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत, हे बघा इथे काय म्हटलेलं आहे, अपात्र ठरलेल्या बहिणींना हे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा पात्र लाडक्या बहिणींच्या घरी पण अंगणवाडी सेविका येऊ शकतात आणि तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा आता ते प्रश्न काय आहेत बघा. हे बघा महिलांना विचारले जाणारे प्रश्न. तर प्रश्न कसे विचारले जाणार आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारला जाईल बहिणींनो तुम्हाला की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, 4 व्हीलर आहे का, 4 चाकी वाहन आहे का. ट्रॅक्टर वगळून जरी दुसरं 4 चाकी वाहन असेल तुमच्या घरात तर तुमचा हप्ता बंद केला जाईल. जरी 4 चाकी वाहन असेल तर, तुमच्याजवळ नाही असेल तर नाही सांगा. ओके. तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर बघा तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तसेच तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर हप्ता बंद, 2.5 लाखांपेक्षा कमीच तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे, हा प्रश्न देखील विचारला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राची रहिवासी असल्यास पुरावा आहे का, तुमचे वय किती आहे, पुरावा पण तुम्हाला मागितला जाणार आहे. ओके. तर एवढे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत बहिणींनो आणि या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. आणि जरी एखाद्या बहिणींजवळ 4 चाकी वाहन असेल तर मग त्यांचा हप्ता बंद होईल. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हप्ता बंद होईल. आयकरदाता तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर, तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. तसेच बघा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. ओके. चला आता ठीक आहे, काय काय प्रश्न विचारले जाणार त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता बघा महत्त्वाचा ऑगस्टचा हप्ता सुरू. हे बघा आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. आता तुम्ही सर्वजण ज्या अपडेटची वाट बघत आहेत ती अपडेट मी तुम्हाला आता सांगून देतो. हे बघा महत्त्वाची माहिती. हे बघा निधीत वाढ करणार आहोत. तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत
अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मार्गावर चालत महाराष्ट्रातही अनेक योजना सुरू केल्या, त्यातील लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे. अनेकांना वाटायचं की हे भाऊ निवडणूकपुरते पैसे देतील आणि निवडणूक झाली की सावत्र भावांसारखे पैसे बंद करतील. विरोधकांनी एक वावटळ उभी केली होती, ती बाजूला झाली. निवडणुकीनंतरही ही योजना सुरूच ठेवली. पुढील 5ही वर्ष योजना सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीत वाढही आम्ही करणार आहोत. बघा, तसेच लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आलेला आहे. यानंतर लवकरच ऑगस्टचेही पैसे दिले जातील, परंतु जवळपास 42 लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. हे बघा, महत्त्वाचं इथे काय म्हटलेलं आहे हे बघा, तुमच्या समोर आहे. हे बघा, योजनेच्या निधीत वाढ ही आम्ही करणार आहोत. निधीत वाढ म्हणजे तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत बहिणींनो. हो, निधीत वाढ करणार आहोत म्हणजे तुम्हाला जो काही निधी दिला जात आहे दर महिन्याला 1500 रुपये, हा निधीत वाढ होऊन तुम्हाला 2100 रुपये देणार आहेत, असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी खुशखबर आहे. तुम्हाला मग ऑगस्ट महिन्याचे 2100 रुपये मिळतील का? तर मी तुम्हाला सांगतो, अजून हे 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. या संदर्भात GR येईल. हा, घोषणा तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी ते केलेली आहे. घोषणा त्यांनी केलेली आहे की निधीत आम्ही वाढ करू, परंतु योग्य वेळी म्हटलेलं आहे. म्हणजे अजून ती वेळ आलेली नाही. योग्य वेळी म्हणजे पुढे चालून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये सरकार देणार आहे. अजून ती सुरुवात नाही. आता सध्या तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपयेच येणार आहे. ओके, पुढे चालून त्या निधीत वाढ होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढे चालून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत बहिणींनो. हे बघा, आता महत्त्वाचं, जुलैचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील तर बघा इथे, हे बघा, लवकरच ऑगस्टचेही पैसे दिले जातील असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पुढील काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे बहिणींनो. ही सर्वात मोठी खुशखबर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे येतील. अजून कोणालाच आलेले नाही. पुढे चालून ऑगस्टचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आलं लक्षात? चला, आता पुढील महत्त्वाची बातमी समजून घ्या. चला, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला समजून सांगितली. 25,000 रुपये संदर्भात माहिती बाकी आहे तुम्हाला सांगायची, त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला आता. हे बघा, 25,000 किंवा 25 ते 30,000. हे बघा, 25,000 किंवा 30,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतो. मागच्या वेळी 40,000 रुपये सांगण्यात आलं. म्हणजे काही ना काही या संदर्भात पण अपडेट येत आहे. तुम्हाला जवळपास 25,000 किंवा 30,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं लाडक्या बहिणींनो. या संदर्भात पण घोषणा होत आहेत आणि लवकरच बँकांमार्फत हे कर्ज तुम्हाला उपलब्ध केलं जाणार आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला छोट्या मोठ्या लहान उद्योगसाठी हे कर्ज दिलं जाणार आहे लाडक्या बहिणींनो. ओके, 25,000 ते 30,000 रुपयेपर्यंत कर्ज तुम्हाला मिळणार आहे. या संदर्भात घोषणा झालेली आहे ऑलरेडी. आता ते सुरुवात देखील बँकांमार्फत होणार आहे. पुढे चालून ते देखील सुरू होणार आहे. ओके, तर अशी ही माहिती होती. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत तुम्हाला सांगितली. चला, आज रोजीच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही. आता यामध्ये पहिली बातमी तुम्ही बघू शकता. पहिली बातमी इथे बघा, अतिशय महत्त्वाची पहिली बातमी नंबर 1 आहे. पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार. म्हणजे सोमवारपासून खात्यात येणे सुरू झालेलं आहे. पीक विम्याची भरपाई 2022 ते रब्बी 2024-25ची भरपाई मिळणार. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे. रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र आता सोमवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही भरपाई दिली जात आहे. म्हणजे सोमवारपासून सुरू झालेली आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रमात या संदर्भात माहिती दिली. पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. काही शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनची भरपाई मिळालेली नाही. वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेल्या
दिलेलं नाही। तसेच खरीप 2024 मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही। राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता। तर बघा ही जी माहिती होती पीक विमा संदर्भात होती। तर सोमवारपासून पीक विमाचे जे काही भरपाई आहे ती थेट खात्यामध्ये येत आहे, सुरुवात झालेली आहे सोमवारपासून। ओके, तर पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी बातमी ती। चला ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी बघा तुम्ही आता। चला बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता। बातमी नंबर 2 आहे, या बँकेत तुमचं खातं असल्यास बातमी चुकवू नका, बँकेकडून मोठ्या निर्णयाची घोषणा झालेली आहे। बघा तुमचं आता या बँकेत खातं आहे का, आणि आता काय महत्त्वाची घोषणा झालेली आहे या बँक संदर्भात समजून घ्या। अतिशय महत्त्वाची कामाची माहिती आहे। आणि आपला चॅनलच्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो 26-27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोजच्या सर्व माहिती, सर्व बातम्या, सर्व अपडेट, सर्व योजनेसंदर्भात माहिती, शेतकरी भावांसाठी माहिती किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाते। शासकीय माहिती, सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय याबद्दलच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते माहिती। आणि सर्वसामान्य जनतेसाठी आपलं चॅनल आहे, सर्वसामान्य जनतेचं हे चॅनल आहे, बहिणींचं हे चॅनल आहे, भावांचं हे चॅनल आहे, सर्वांना इथे पाहायला मिळते माहिती। हे बघा आता तुमचं ICICI बँकेत जरी खातं असेल तर तुमच्यासाठी फार मोठी बातमी आहे। बँकेने आपल्या बचत खात्यातील किमान बँक बॅलन्सच्या रकमेत आता वाढ केली आहे। बचत खात्यात ठेवल्या जाणाऱ्या राखीव रकमेत 5 पटीने वाढ करण्यात आली आहे। शहरांपासून ते ग्रामीण भागातील ग्राहक सर्वांसाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे। बघा ICICI बँकेच्या बचत खात्यात आता किमान 50,000 रुपये बॅलन्स ठेवावा लागणार आहे। हा नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू केला आहे। आधी ही रक्कम 10,000 रुपये होती। जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलन्स ठेवला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। बघा कुठे किती बॅलन्स ठेवणे गरजेचं आहे, तर बघा मेट्रो आणि शहर परिसरात किमान 50,000 रुपये मिनिमम जो आहे तो बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे। निम्न शहरांमध्ये बघा 25,000 आणि ग्रामीण भागातील रक्कम 10,000 ठेवण्यात आले आहे। आधी मेट्रो आणि शहरी भागातील बँकांमध्ये किमान 10,000 रुपये बॅलन्स ठेवणं अनिवार्य होतं। यामुळे आता देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक मिनिमम अकाउंट बॅलन्स MAB ICICI बँकेचा आहे। तर बघा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा मिनिमम बॅलन्स आता ठेवावा लागणार आहे कोणत्या बँकेसाठी, तर ICICI बँकेसंदर्भात ही मोठी घोषणा आहे। मिनिमम बॅलन्स संदर्भात त्यांनी काही बदल केलेला आहे, त्यामध्ये वाढ केलेली आहे। चला ही बातमी पण कामाची होती, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी होती। चला पुढील बातमी बघा, बातमी नंबर 3 बघा आता। चला बातमी नंबर 3 बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। IMD कडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कुठे कुठे पाऊस पडणार बघा माहिती, तर राज्यातील या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार। IMD कडून हाय अलर्ट जारी, बघा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसासंदर्भात ही बातमी बघा। हे बघा राज्यात मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे। तर 8 ऑगस्ट नवी मुंबईसह पुणे आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली। आज बघा आता आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात 13 ऑगस्टपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे।
तर उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल. मात्र आज रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, परभणी, हे बघा परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पावसासंदर्भात. ओके, तसेच पुढे बघा, तसेच मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट कायम राहील आणि त्यानंतर 2 दिवसांनी मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ओके, तर बघा पावसासंदर्भातील सर्वात मोठी बातमी ती कोणकोणत्या राज्यातील जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे या संदर्भात IMDने जे काही हाय अलर्ट जारी केलेला आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. कोणकोणते जिल्हे आहेत जिथे पाऊस झोडपणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. आता शेवटची बातमी बघा, शेवटची बातमी आहे बातमी नंबर 4. एवढी बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला आता शेवटची बातमी, एवढी कामाची बातमी बघून जा, महत्त्वाची बातमी आहे सर्वांसाठी. या बातमीनंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला शेवटची बातमी तुम्ही बघा आता. चला बघा आता शेवटची बातमी आहे, कामाची बातमी आहे. शेवटची बातमी आहे रक्षाबंधन नंतर सोन्याच्या भावात मोठा उलटफेर, अचानक बदलले दर. मुंबई पुण्यातील 10 ग्रॅमची किंमत आता बघा. रक्षाबंधन नंतर आता सोन्याच्या भावात मोठा उलटफेर अचानक बदललेला आहे. तर दर बदलले आणि काय प्राईस झाली सोन्याची, 10 ग्रॅमची किंमत आता काय आहे. चला या संदर्भात सर्व माहिती आपण समजून घेऊया. बातमी नंबर 4 मध्ये शेवटची बातमी आहे आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बघा तुम्ही आता. तर 10 ग्रॅमची किंमत काय आहे त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे. तर बघा दिवसेंदिवस आपण बघितलं सोन्याचे भाव किती गगनाला पोहोचलेले आहेत, गगनाला भिडले आहेत. आपण सर्व बघतच आहोत. हे बघा, यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे. अशातच आता 10 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा 10 ऑगस्ट रोजी काय झालं, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर आता मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काय उलटफेर झालेला आहे आपण समजून घेऊया. सोन्याच्या भावासंदर्भात काय मोठी नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण इथं आता बघणार आहोत. बघा, हे बघा, तर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर बघा चांदीचे भाव तुम्ही बघू शकता आज रोजीचे किंवा सोन्याचे दर बघून घ्या मार्केटमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता सोन्याच्या भावामध्ये काही ना काही बदल झालेला आहे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर ही सर्वात मोठी बातमी ती जे काही रक्षाबंधननंतर सोन्याच्या भावामध्ये उलटफेर झालेला आहे त्याबद्दल बातमी होती. आणि दिवसेंदिवस सोन्याचे भाव कमी जास्त होतच असतात, चांदीचे पण तसंच आहे, कमी जास्त होतच असतात. चांदी सोन्याचे भाव ते असं एक निश्चित राहत नाही या तारखेला एवढंच राहील म्हणून, त्यामध्ये कमी जास्त होत असतं. ओके, ठीक आहे. तुम्ही आता मार्केटमध्ये जाऊन बघून घ्या. आणि रक्षाबंधननंतर तर परिणाम झालेलाच आहे सोन्याच्या किमतीमध्ये. ओके, ठीक आहे. ही बातमी अतिशय महत्त्वाची होती, बातमी नंबर 4. सर्व बातम्या आपण बघितल्या. पुढील महत्त्वाची माहिती आता समजून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा पुढील महत्त्वाची माहिती. हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या. आज रोजीच्या ज्या काही कामाच्या बातम्या त्या सर्व बातमी सर्व माहिती
ही सर्व तुमच्यासाठी माहिती होती, ही तुमच्यासाठी माहिती होती, कामाची माहिती होती. तुम्हाला जी माहिती पाहिजे, जी माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे, सर्वसामान्य जनतेसाठी जी कामाची बातमी आहे, तीच बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे भावांनो बहिणींनो. ओके, डेली आपल्या चॅनलवर 26-27 मिनटाचा एकच व्हिडिओ येत असतो, 26-27 मिनटाचा. आणि या 26-27 मिनटामध्ये तुम्हाला सर्व माहिती मी देऊन टाकतो, रोजची सर्व माहिती. म्हणजे मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही, कारण मी तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये देऊन टाकतो. आता सर्व माहिती तुम्हाला समजलेली आहे, एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, पटापट 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 या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कारण आपण सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघितली. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा, सर्व भावांपर्यंत बहिणींपर्यंत सर्वांसाठी माहिती होती. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. बरं, चॅनल सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, या व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.